आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। बांधकाम कामगारांच्या हक्काच्या साहित्यासाठी उन्हात वणवण। सांगलीच्या वितरण केंद्रावर एजंटांचा सुळसुळाट। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांना मिळणारे मोफत घरगुती संच, भांडी व किट मिळवण्यासाठी कामगारांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत। सांगली येथील कुपवाड MIDC परिसरातील वितरण केंद्रावर कोणतीही व्यवस्था नसल्याने हजारो कामगार पहाटेपासून भर उन्हात रांगेत उभे राहत असून याच संधीचा फायदा घेत एजंटांकडून कामगारांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड येथील गाळा नंबर 2 मधील वितरण केंद्रावर सकाळी 10 वाजता काम सुरू होते, मात्र आपला नंबर लवकर लागावा यासाठी वृद्ध महिला आणि पुरुष कामगार पहाटे 7 वाजल्यापासूनच रांगा लावत आहेत। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सावलीसाठी मंडप नाही की बसण्याची व्यवस्था नाही। सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना चक्कर येणे, BP वाढणे यासारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याची जबाबदारी प्रशासन घेणार का, असा संतप्त सवाल लाभार्थी विचारत आहेत। शासनाकडून हे साहित्य पूर्णपणे मोफत दिले जाते, परंतु वितरण केंद्रांच्या परिसरात फिरणारे काही एजंट कामगारांना लवकर साहित्य मिळवून देण्याचे आमिष दाखवून 2 ते 3 हजार रुपयांची मागणी करत आहेत। एकीकडे कष्टाचे साहित्य मोफत मिळते म्हणून आनंद आहे, पण ते मिळवण्यासाठी मोजावे लागणारे पैसे आणि सोसावा लागणारा तास यामुळे मनस्ताप होत आहे, अशी भावना एका पीडित कामगाराने M24 तासकडे व्यक्त केली। हजारो लोकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा पोलीस बंदोबस्त नाही। रांगेत उभे असलेल्या लोकांसाठी तात्काळ पिण्याचे पाणी आणि छताची व्यवस्था करावी। मोफत साहित्यासाठी पैसे घेणाऱ्या एजंटांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी। शासनाने संबंधित मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही वितरण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करावी, अन्यथा कामगारांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही।